नमस्कार, मी रुक्मिणीज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बटाटा आणि कोबीची रस्सा भाजी. चला तर मग सुरू करूया. इथे मी बटाटा आणि फ्लावर 4 पाण्याने स्वच्छ धुवून मोठ्या साईजमध्ये कट करून घेतला आहे. गॅसवरती कढई ठेवून घ्यायची, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि फ्लावर टाकून याला फ्राय करून घ्यायचं आहे. डीप फ्राय नाही करायचं, शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. व्यवस्थित फ्राय झालेला आहे, तर याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच तेलामध्ये बटाटे पण फ्राय करून घेऊ. बटाटे पण व्यवस्थित फ्राय झालेले आहेत, तर याला पण काढून घेऊ. एक टमाटर आणि कांदा कट करून घेतला होता, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला वाटून घेऊ. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. जिरे टाकून घ्यायचे आणि काही खडे मसाले टाकून घ्यायचे आहे. तेजपत्ता, दालचिनीचा तुकडा, लवंग, मिरे, 2 कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतला गेला की यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायचं आहे आणि याला पण फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये वाटून घेतलेली टमाटर आणि कांद्याची प्युरी टाकून घ्यायची आहे आणि याला पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपण कच्चंच वाटून घेतलं होतं, त्यामुळे याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत याला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कंटिन्यू हलवत राहायचं आहे. व्यवस्थित परतून झालेलं आहे, तर आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरेपूड आणि पाव चमचा हळद टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मसाल्याला तेल व्यवस्थित सुटलेलं आहे, तर आता यामध्ये फ्लावर आणि बटाटे टाकून घेऊ आणि याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि याला पण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून झालेलं आहे, तर आता यामध्ये 1.5 ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि आता यावरती झाकण ठेवून याला 10 मिनिटं शिजवून घेऊ. झाकण काढून घेऊ. भाजी व्यवस्थित शिजली आहे, याला व्यवस्थित हलवून घेऊ आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ. याला मिक्स करून घेऊ. किती छान असा कलर आलेला आहे. एका
बाउलमध्ये काढून घेऊ. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.